ठरला टारमॅकच्या भागात नागराजला शिक्षा झाल्यानंतर सुभेदार कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. सगळ्यांना वाटतं की अनेक वर्षांपासून चाललेला अन्याय अखेर संपला. पण कोर्टाबाहेर जाताना नागराज अचानक अर्जुनसमोर थांबतो आणि एक धक्कादायक इशारा देतो. तो थंडपणे म्हणतो, अर्जुन सुभेदार, तुला वाटतं तू जिंकलास. पण तुझ्या घरातच एक असं सत्य लपलं आहे जे तुझ्या डोळ्यासमोर असूनही तुला दिसत नाही. ते सत्य तुझं अख्खं घर पोखरत आहे. आणि त्या सगळ्यामागे मी आहे. एक दिवस येईल जेव्हा हे सत्य जाणून घेण्यासाठी तू स्वतः माझ्या पायाशी येशील. त्याच्या या शब्दांनी वातावरण क्षणात गंभीर होतं. सायली लगेच प्रत्युत्तर देते, हा तुझा गैरसमज आहे नागराज. कोणतंही सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कधीच येणार नाही. आम्हीच ते सत्य शोधून काढू. रविराज मात्र संतापतो. तो नागराजला सुनावतो, ज्या पैशांसाठी तू हे सगळं केलंस ते तुला मिळाले नाहीतच, उलट माझे आशीर्वादही गमावलेस. आता आयुष्यभर तुरुंगात खडी फोडत बस. इन्स्पेक्टर नागराजला घेऊन जातो. पण जातानाही नागराज अर्जुनकडे पाहून एक आव्हानात्मक स्मित देतो. पोलीस स्टेशनमध्ये नागराज आपल्याकडील वस्तू जमा करत असतो. त्याच्या मनात एकच प्रश्न असतो, महिप्त अचानक का फिरला? अर्जुनने नक्कीच त्याला साक्षीबद्दल काहीतरी भीती दाखवली असणार असा त्याला संशय येतो. तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि भावनिक नाटक सुरू करते. पण नागराज तिच्या नाटकाला बळी पडत नाही. तो थेट तिला धमकावतो, तुला वाटतं तू निरागसपणाचा आव आणशील आणि सुटशील. मी तुरुंगात असलो तरी तुला बाहेर ऐशोआरामात राहू देणार नाही. एक दिवस अर्जुन आणि सायली माझ्याकडे सत्य विचारायला येतील. आणि त्या दिवशी मी तुझं खरं रूप उघड करीन. तो पुढे विचारतो, महिप्तचा फोन अर्जुनकडे गेला कसा? तो तूच लपवून ठेवला होता ना? प्रिया घाबरते आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न करते, पण नागराज तिचं काही ऐकत नाही. सुभेदार कुटुंबातील आनंद. दरम्यान सुभेदारांच्या घरी आनंदाचं वातावरण असतं. रविराज सर्वांसमोर अर्जुनचं कौतुक करतो. पण त्याच वेळी तो सायलीचंही विशेष कौतुक करतो. तो म्हणतो, हे सगळं खरंतर माझ्या मुलीने केलं पाहिजे होतं. पण या सगळ्यात सर्वात जास्त त्रास सायलीला झाला, तरीही तिने हार मानली नाही. आईबाबांसाठी अशी झटणारी मुलगीच असते. रविराज आणि प्रतिमा त्या क्षणी सायलीला आपली मुलगी मान्य करतात. नागराजच्या धमकीनंतर प्रिया अस्वस्थ होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी ती नवीन योजना आखते. बाहेरून नागराजला मदत करण्याचं नाटक करायचं, पण प्रत्यक्षात काहीच मदत करायची नाही. त्याचबरोबर सुभेदारांच्या घरी त्याच्या विरुद्ध वातावरण तयार करायचं. ती थोडा मेकअप करून अश्विनला फोन करते आणि सांगते, मी मंदिरात गेले होते. नागराज काकांना शिक्षा व्हावी म्हणून मी नवस केला होता. जळता कापूर हातावर घेण्याचा नवस होता. तो आज पूर्ण करून आले. अश्विनला तिचं बोलणं पूर्ण पटत नाही, पण प्रियाच्या भोळेपणाच्या अभिनयामुळे तो गोंधळून जातो. घरात सगळे गप्पा मारत असताना सचिन आणि अस्मिता आतमध्ये असतात. सचिनच्या मनात मात्र साक्षी शिखरेचाच विचार सुरू असतो. अस्मितावर हल्ला करणारी तीच असावी असा त्याचा अंदाज असतो. अस्मिता त्याच्याशी गप्पा मारत असते, पण त्याचं लक्ष तिच्याकडे नसतं. थोड्या वेळाने ते दोघं बाहेर येतात. अर्जुन त्यांना एकत्र पाहताच संतापतो. प्रतापही अस्मिताला विचारतो, हा माणूस इथे काय करतोय? तेव्हा अस्मिता ठामपणे सांगते, मी आणि सचिन पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. माझं लग्न मी मोडणार नाही. तिच्या या निर्णयाने घरात सगळेच स्तब्ध होतात. अर्जुन नंतर पूर्णा आजीला विचारतो, तुम्ही हे कसं मान्य केलंत? आजी शांतपणे सांगतात की अस्मिताच्या तब्येतीमुळे त्यांनी विरोध केला नाही. अस्मिताच्या निर्णयामुळे अर्जुन चिडलेला असतो.
तेव्हा सायली एक वेगळीच युक्ती वापरून त्याला शांत करते. पण तिच्या मनात दुसराच प्रश्न असतो. महिपने अचानक नागराज विरुद्ध कबुली का दिली? सायली अर्जुनला विचारते, पण अर्जुन काहीतरी उडवाउडवीचं उत्तर देतो. त्याला अजून काही दिवस सायलीपासून साक्षीचं सत्य लपवायचं असतं. दरम्यान सगळे जेवायला बसलेले असताना प्रिया संस्कारी सुनेचा आव आणून घरात येते. ती सांगते की अपघात घडवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा व्हावी म्हणून तिने मंदिरात नवस केला होता. ती प्रसाद देते आणि सायली अर्जुनसाठी खास गिफ्टही आणते, पण रविराज तिच्यावर विश्वास ठेवत नाही. तो स्पष्टपणे म्हणतो, जर तुला खरंच या अपघाताबद्दल काही वाटत असतं तर तू सायली अर्जुनला मदत केली असतीस. या केससाठी सायलीनेच सर्वात जास्त झटपट केली. तो पुढे सांगतो की सायलीला त्यांनी घरातील अधिकार दिले आहेत. हे ऐकून प्रियाच्या मनात असूया निर्माण होते. तरीही ती नम्रपणे म्हणते, मी पुन्हा तुमचं मन जिंकेन बाबा. अश्विन मात्र तिच्या अभिनयाला खरं मानून तिच्या बाजूने उभा राहतो. सायली आणि अर्जुन नागराजच्या शब्दांचा विचार करत असतात. तो नेमकं कोणत्या सत्याबद्दल बोलत होता हे त्यांना समजत नाही. शेवटी अर्जुन महिपला भेटायचं ठरवतो. सायलीही त्याच्यासोबत येण्याचा हट्ट धरते. अर्जुनला भीती असते सायलीला साक्षीबद्दल कळलं तर. दरम्यान सचिन साक्षीचा फोन लागत नसल्यामुळे अस्वस्थ असतो. अस्मिता त्याला नाश्त्यासाठी बोलावते, पण तो बहाणा करतो, मी बाहेर आलो तर घरातल्या लोकांचा मूड खराब होईल, त्याचा परिणाम आपल्या बाळावर होईल. अस्मिता त्याची प्लेट खोलीत घेऊन जाते. हे पाहून अर्जुन पुन्हा संतापतो. पण सायली त्याला शांत करते आणि महिपला भेटायला निघते. दरम्यान प्रिया तुरुंगात नागराजला भेटायला जाते. बाहेरून मदत करण्याचं आश्वासन देते. पण नागराज तिच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. तो तिला थेट धमकी देतो, 1 महिन्याच्या आत मला तुरुंगातून बाहेर काढून दाखव, नाहीतर तुझं सगळं सत्य मी उघड करीन. या धमकीने प्रिया पूर्णपणे घाबरते. महिपची सूचक कबुली. शेवटी सायली आणि अर्जुन महिपला भेटतात. सायली थेट विचारते, नागराज कोणत्या सत्याबद्दल बोलत होता? महिप सुरुवातीला घाबरतो. सायलीला साक्षीबद्दल काही कळलं तर नाही ना असा त्याला संशय येतो. पण सायली म्हणते, तू सत्याच्या बाजूने उभा राहिलास तर साक्षीच्या आत्म्याला शांती मिळेल. हे ऐकून महिप थोडा शांत होतो. अर्जुन नजरेने इशारा करतो की सायलीला काहीच माहिती नाही. महिप शेवटी फक्त इतकंच सांगतो, तुमच्या घरातच काही गोष्टी लपल्या आहेत. त्या तुमच्या डोळ्यासमोर आहेत, पण तुम्हाला दिसत नाहीत. नीट विचार केला तर तुम्हालाच सगळं समजेल. त्याच्या या शब्दांमुळे सायली आणि अर्जुन दोघेही आणखीच संभ्रमात पडतात. आणि पुढे कोणतं सत्य उघड होणार याची उत्सुकता वाढते.